नमस्कार. उद्योग बोध मध्ये आज आपल्या बरोबर आहेत श्रीकृष्ण नाईक सर. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. Yes. कसा आहे तुमचा मूड? आमचा मूड चांगला आहे, कारण इतके आजकाल मराठी लोक आजूबाजूला पण ते बिझनेस मध्ये आहेत आणि नुसतेच बिझनेस मध्ये असं नाही तर खूप चांगल्या वरच्या लेवलला जातात. ती एक जी म्हणजे मनामध्ये ती आतापर्यंत होतं की मराठी माणूस हा बिझनेस करूच शकत नाही, हे आता इकडे म्हणजे हे व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून ते मला मनापासून खूप आनंद होतो आणि अजूनही खूप पुढे जाऊ शकतो, कारण मराठी माणसामध्ये बुद्धिमत्ता पहिल्यापासून आहे आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग आतापर्यंत ते दुसऱ्याकरता करत होते, आता ते स्वतःकरता करायला लागले. त्यामुळे ते खूपच महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आमच्या ऑडियन्सना तुमच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकाल? आम्ही जे आहे ते जवळजवळ 55 वर्षापूर्वी सुरू केलंय. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की जे मल्टीनॅशनल लोक येतात आपल्या इथे ते फक्त बिझनेस करण्याकरता येतात. आपले इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा त्यांचा मुळात हेतूच नसतो. तर आपले प्रॉब्लेम आपलेच लोक सॉल्व्ह करतील हे करून आमचे जे म्हणजे फाउंडर मेंबर होते आणि माझे हे होते ते म्हणजे भाऊ कुलकर्णी म्हणतात, त्यांनी ठरवलं की आपण यांच्या समोर हे करू. आणि आम्ही आजच्या घटकेला सगळे जे मोठे जे सिमेंट एबीपी स्लायडर त्याचे सगळे इक्वल लेवलचे आम्ही इंडियन मधले त्यांच्या समोर येऊन पुरं करतो. हे आमचं आजचा बिझनेस आहे. तर सगळे इलेक्ट्रिकल युटिलिटी रेल्वेज यांना आमचा सगळा माल जातो आणि शिवाय एक्सपोर्ट होतो 30 कंट्रीमध्ये. तर मला तुम्हाला विचारायचंय की उद्योग म्हटलं किंवा व्यवसाय म्हटलं की गुजराती आणि मारवाडी हा समाज नेहमीपासून अग्रेसर असायचा, तर या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? नाही, आता यायला लागलं. तेच तर मला म्हणायचं की आपले मराठी माणसं अगदी मनपूर्वक फक्त दुसऱ्याची सेवा करत होती. इव्हन आज सुद्धा जे बाहेर गेलेले आहेत, अमेरिकेत आहे, इकडे गेलेले आहेत, ते मनोभावे आणि खूप चांगली सेवा करतात. त्याच्यामुळे त्यांचे मालक मोठे होतात, ते आहे तिथंच राहतात. तर त्यांनी जर ते स्वतःकरता वापरायला सुरुवात केली तर फार कुठे कुठे आपण सगळे जाऊ शकतो आणि हे व्हायला लागलंय आता. म्हणजे त्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला इथे मिळायला लागलेल्या आहेत. त्याप्रमाणे इव्हन कामं पण आहे, पोटेन्शियल आहे आणि ते या गेल्या 10-12 वर्षामध्ये फारच मोठ्या प्रयत्न झाले. तर आता मराठी माणूस फार पुढे जाऊ शकतो. मला तर बऱ्याच लोकांना सांगायचं की तुमची बुद्धिमत्ता तुम्ही स्वतः करता वापरा, म्हणजे ते तर होईल. पण एकंदर दिसायला लागलं की होईल. मग मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो ही म्हण आता लागू होईल? नाही, असं वाटतं आपल्याला. या सगळ्या गोष्टी या सगळ्या जुन्या झाल्या, इव्हन त्या म्हणी जुन्या झाल्या, सगळं आउटडेटेड झालं. सगळे उलटे एकमेकाला सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. श्रीमंत ही आता आमची तर हे मेन टॅगलाईन आहे सॅटर्डे क्लबची, आणि खरोखर तसं एकमेकाला करतोय. म्हणजे एक जण नुसतं एकमेकाला फोन करतो तर कुठेतरी एकदम 10-15 कोटीच्या ऑर्डर्स इकडून तिकडून मिळतात. हे आजकाल व्हायला लागलं. तुमच्या याच उत्तराला धरून मी तुम्हाला विचारू इच्छिते की उद्योग बोध तुमच्यासाठी काय आहे? हेच ना, बेसिकली इट इज रिक्वायर्ड नेटवर्किंग. आणि नेटवर्किंग मध्ये सगळ्या लोकांना एकमेकांची ओळख होणे की कोण काय करतंय, ते आपल्या दृष्टीने आपल्याला उपयोगाचं आहे का नाही, आपण त्यांना कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आणि मुख्य म्हणजे एकत्र झाल्यामुळे काय होतं की असं परका माणूस राहतच नाही. म्हणजे हा आपल्याला फसवेल का, मग आपल्याचे खरं बोलेल का, खोटं बोलेल का, हा पहिलं हेच निघून जात. हा याच्यातला फार मोठा म्हणजे प्लस पॉईंट. एक कुटुंबासारखं होतं सगळं. उद्योग सुरू करणाऱ्या मराठी माणसाचा माइंडसेट कसा असावा, किंवा जेनझीला किंवा उद्योग सुरू करणाऱ्या मराठी माणसाला तुम्ही काय ऍडवाइस देऊ इच्छिता? मी आताच ऍक्च्युली आमच्या मुलाखतीमध्ये बोललो, ते परत मला इथे सांगावं असं वाटतं की कुठलाही माणूस, मग ते टाटा असू दे, मोदी असू दे, प्रत्येक माणूस कोणी असू दे, किर्लोस्कर असू दे, त्याच्याजवळ फक्त टोटल वयाचे 50च वर्ष असतात. 25व्या वर्षी तो बिझनेस सुरू करतो आणि 75व्या वर्षी त्याला रिटायरच व्हावं लागतं.